साठविला हरीच हृदय मंदिरे, साठविला हरीच हृदय मंदिरे, त्यांची सरली रजार झाला सफळ व्यापार. हरी आला हाता, हरी आला हाता, मग कैसी भय चिंता, त्यांची सरली रजार झाला सफळ व्यापार. तुका मने हरी, तुका मने हरी, काही उरू नेदी उरी, त्यांची सरली रजार झाला सफळ व्यापार. साठविला हरीचे हृदय मंदिरे, त्यांची सरली रजार झाला सफळ व्यापार. असो महाराज अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या असणाऱ्या गाथेतील आणि जेणेकरून आमच्या असणाऱ्या सर्व भजनी मंडळाच्या माझ्या सहित, पेटी मास्तरा सहित किंवा असणाऱ्या आमचे मृदंगाचार्य यांच्या सहित आणि बसलेल्यांच्या सहित माथ्यात बसणारा सरळ साधा सोपा सुटसुटीत अभंग आपण असणाऱ्या या सेवेकरता निवडलेला आहे. आपल्याकडे आता 1 तास शिल्लक आहे. या तासामध्ये किंवा 1.5 तास म्हटलं तरी काय हरकत नाही. या 1.5 तासाच्या सेवेमध्ये या अभंगाचं आपण चिंतन मांडणार आहोत. तत्पूर्वी या अभंगाचा सरळ भावार्थ सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. माझ्या अल्प बुद्धीप्रमाणे मी अभंगावरती असणारा सरळ भावार्थ मांडण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून नंतर 1 चरण 2 चरण 3 चरण 4 चरण कुठपर्यंत जाईल तिथपर्यंत आपण विस्तार करणार आहोत. परंतु जास्त करून पहिल्या चरणावरती असणारा लोड असतो कीर्तनकाराचा.
आणि तिथपर्यंत कीर्तन सुटतं. म्हणून चारही चरणाचा आपण एकदा अर्थ पाहिला म्हणजे याचा अर्थ आपण सर्व अभंग सोडवला म्हणजे टाळकऱ्याला दोष नाही, ऐकणाऱ्याला दोष नाही, सांगणाऱ्याला दोष नाही, अभंग पूर्ण केला असं आपण निश्चित करू. परंतु असणारा हा अभंग जगद्गुरु तुकोबराया या अभंगामध्ये काय म्हणतात? तुकोबराया म्हणतात आपलं असणारं हे हृदय आहे. काय आहे? हे एक हृदय आहे. हे हृदयामध्ये काय साठवायचं ते आपण ठरवायचं. दुसऱ्याने किती जरी सांगितलं तर त्याचा उपयोग होणार नाही. ते आपले आपण ठरवायचंय. म्हणजे असणारे हृदय म्हणजे काय याला उपाधी दिली तुकोबरायाने. साठविला हरी. इथं काय करा तुम्ही असणारे इथं साठवायचं असेल तर दुसरं तिसरं काही साठवू नका. मग काही साठवायचं? प्रपंच. प्रपंच साठवायचं का? नाही. तुकोबराया म्हणतात नाही ते नाही साठवायचं. मग साठवायचं काय? साठविला हरी जे हे हृदय मंदिरी. असणारा हा एक प्राणी आहे. हा एक प्राणी आहे आणि या प्राण्याला असणारं इथे एक हृदय आहे आणि या हृदयाला तुकोबरायाने मंदिर हे नाव दिले. काय दिले? या हृदयाला म्हणजे या प्राण्याला असणारं एक मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये साठवायचं असेल. मला सांगा आपल्या गावामध्ये भरपूर मंदिर आहेत. त्या मंदिरात काय साठवतो आपण? केर कचरा. काय पाटील साठवतो? काय आपण? देव साठवतो. बरोबर आहे ना? म्हणजे देवाची भगवंताची मूर्ती त्या मंदिरात बसवतो. मग मला सांगा ते मंदिरात मूर्ती बसवायची असेल तर मंदिर कसं पाहिजे? स्वच्छ आणि निर्मळ पाहिजे ना मंदिर. तसं या हृदयामध्ये साठवायचं असेल तर प्रपंच जास्त करून साठवायचं नाही. प्रपंच होत जाणार आहे. परमार्थ करावं लागणार आहे. भगवंताला इथं साठवावं लागणार आहे. मुलं आपोआप इथं साठवणार आहेत. म्हणून तुकोबराया म्हणतात साठविला हरी जे हे हृदय मंदिर. याला मंदिर म्हटलंय तुकोबरायाने. याला मंदिर. आणि या मंदिरामध्ये साठवायचंच असेल तर माझ्या पंढरीश परमात्म्याला इथं साठवा म्हणतात तुकोबराया. बर ठीक आहे तुकोबराया तुम्ही म्हणताय ना आम्ही असणार आहे. तुम्ही म्हणताय आता त्या भगवंताला इतर हृदयामध्ये साठवा. ठीक आहे आम्ही साठवलं. त्या मंदिरामध्ये आम्ही भगवंताला साठवलं. या जगात फायद्या व्यतिरिक्त कामच काय होत नाही. टाळकरी असेल तर महाराज असेल. फायदा असेल तर माणूस येतोय ना. तुम्ही म्हणत असाल पैशाचा का? पैसा आपल्यावर अवलंबून नाही. पैसा आपल्यावर अवलंबून नाही. ते प्रारब्धावर आहे. इथं आल्यानंतर आमचा फायदा रामनाम फायदा आहे. हा सर्वात महत्वाचा फायदा आहे. टाळकऱ्यासहित विणकऱ्यासहित सर्वांसहित इथं आल्यानंतर रामनाम हा मूळ फायदा आहे आपला. मग आमचा फायदा काय होईल? आम्ही जर साठवलं त्या भगवंताला. प्रश्न आहे ना. आपण प्रश्न करे साठवलं तर फायदा काय होईल आमचा? आता आम्ही जन्माला आलोय. आमचा फायदा त्यांची सरली येरजार. काय होईल? भगवंताला जर आपण इथं साठवलं तर आमची येरजार आहे ना. येरजार सारखी ये जा हेलपाडे आणायचे. आपण म्हणतो का नाही महाराज अहो नदीवरून मोटर चालू करून यायला लय त्रास होतो. तर का महाराज नदीवरून मोटर चालू करून यायला लय त्रास होतोय. किती त्रास होतोय? सारखं येरजार हाना लागते. लाईट अशी काय उन्हाळ्यात टिकत नाही. भरणं पाण्याला आलंय लाईट काय टिकत नाही. पण आता मी काय केलंय तिथं नेऊन आठच बसवलाय. संपली नाही येरजार. बरोबर आहे ना? मग तसं इथं एकदा आटोरूपी देवाला बसवलं आपण. आटोरूपी देवाला इथं बसवलं. आपली सुद्धा जन्म मरणाची येरजार संपली. यांची सरली येरजार झाला सफळ व्यापार. आमचा व्यापार. व्यापार म्हणजे काय? व्यापार हा शब्द फार महत्वाचा आहे. लक्षांश वाच्यावंश घ्यायचं म्हणलं तर 2 तास यातच जातील. बरोबर आहे ना? व्यापार म्हणजे आपण इथं जन्माला आलोय. जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत मधला जो कालावधी आहे ना याला म्हणायचं व्यापार. मग सफळ कधी होईल सांगा ना तुम्ही? त्या भगवंताला इथं साठवलं तर होईल ना. नाही साठवल्यावर सफळ व्यापार होईल म्हणता काय? काहीतरी आशा राहणारच माग. डोळ्यात काहीतरी राहणार होणार. लखाद्या अर्धा एकर शेजाऱ्याची राहिली होती तेवढी घेतली असती का नाही माझा व्यापार सफळ झाला असता. 5 एकर घेऊन सुद्धा तुला दम निघ नाही. अजून मग तुला अर्धा पाहिजेच. होईल का व्यापार? नाही. त्या भगवंताला इथं साठवलं आपला व्यापार होणार. म्हणजे असणारा साठविला हरीची हृदय मंदिरी त्यांची सरली येरजार झाला सफळ व्यापार. बर पुढं एकदा का त्याला इथं साठवलं आपला व्यापार सफळ झाला. म्हणजे कधी त्याला साठवलं तर बर त्याला साठवलं तर काय होईल नक्की जन्माला आल्यावर? हरी आला हाता. लय सोपं आहे हो. पण आपण चिंतनच करत नाही. आपल्याकडे चिंतन करायला वेळ कुठं आहे?
तिथनं गेलं की दुसरीच कामं असतात. बरोबर, सोपं आहे कीर्तन करणं म्हणजे सोपं आहे. पण हित आल्यावर कळतं ह्याचा झटका काय आहे. बरोबर आहे की नाही. हरी आला हातात, हरी काय एकदा आपल्या हातात आला, हातात. आता हित साठवलं म्हणजे हातात येणार नाही का. हरी आला हातात. बरं मला सांगा, आता सगळं व्यवस्थित झालंय. एक तर मुलाचं लग्न होत नव्हतं. बरोबर आहे ना. कसं तर 5-4 लाख ढकललं आणि केलं. आता सगळं निवांत झाले. म्हणजे आता टेन्शन घ्यायचं काय काम आहे का. त्याला एक लेकरू झालं, एक मुलगी झाली, मुलगा झाला, 500 एकर जमीन झाली, गाडी झाली, बंगला झाला, सगळं व्यवस्थित झालं. म्हणजे आता टेन्शन घ्यायचं काय काम आहे का. बस एकदा हरीला इथं साठवलं म्हणजे आपली येर जर संपणार आहे माहित आहे, आपला व्यापार सुद्धा चांगला होणार आहे हे माहित आहे. म्हणजे हरी कुठं आलाय आता आपल्या, कुठं आला. ते म्हणतात बघा, नवीन नवीन लग्न झालं का नाही, नवीन लग्न झालं की शिकवते ती मुलीला, काय नाही तू टेन्शन घ्यायचं नाही आपा, बरं का. टेन्शन घ्यायचं नाही काय, एकदा 5-6 महिने जाऊ दे, एकदा का तुझा मालक तुझ्या मुठीत आला मग महाग काय टेन्शन घ्यायचं नाही. मग सासू असू दे नाही तर सासरा, बरोबर आहे का. मेन कॅप्चर. तसं इथं भगवंताला आपण काय एमडी साहेबाला जर इथं साठवलं म्हणजे हातात आला, हरी आला हातात, मग कैसी भय चिंता. आता आमच्या जीवनामध्ये सफळ व्यापार होणार. आम्ही इथं साठवलंय म्हणजे आमच्या हरी हातात आला, आणि हरी हातात आला म्हणजे आम्हाला या जीवनामध्ये भय नाही, चिंता नाही. आम्हाला कोण पण येऊ दे न्यायला का, आम्ही त्या भगवंताला साठवलं. असणारे शेवटच्या चरणाला म्हणतात तुका म्हणे हरी. काय म्हणतात तुकोबर आहे बघा शेवटच्या चरणामध्ये, तुका म्हणे हरी. आता मला सांगा, एखाद्या आईचं मूल म्हणजे सर्वस्व असतं, बरोबर आहे ना. गॅरंटी दिलेली नसती, गॅरंटी. अरे एक तरी आई वाचेल नाही तर मुलगा वाचेल. आई म्हणते मुलाला वाचलं पाहिजे, म्हणजे आईचं सर्वस्व मुलगा असतो. आणि मुलगा जर तो व्यवस्थित झाला आणि खेळायला लागला व्यवस्थित, म्हणजे मोठा झाला, आणि त्या मुलाने असणारा व्यवस्थित प्रपंच केला, आई वडिलांना व्यवस्थित सांभाळलं, तर काय म्हणतात तुका म्हणे हरी. आता माझ्या जीवनात हे माझं घर सगळं पूर्ण झालंय. आई म्हणते किंवा वडील म्हणतात माझ्या घरामध्ये आता मला कसली चिंता राहील नाही. काय चिंता नाही का, माझं सर्वच वाचणार नव्हतं ते वाचलंय, आणि ते मोठं झालंय म्हणजे त्याला आता फळं लागायला लागलेत, आणि आपण काय करणार आहोत, नुसते आता फळं खाणार आहोत. याचा अर्थ त्याचं सगळं व्यवस्थित चाललंय. तसं इथं आम्ही साठवलंय, येरदार संपली, हातात आला, भय राहिलं नाही, म्हणजे तुका म्हणे हरी. आता आमच्या जीवनामध्ये या हरी व्यतिरिक्त दुसरं काहीच उरलं नाही. काही उरू नाही दी उरी, त्यांची सरली येरदार झाला सफळ व्यापार. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावा.
पांडुरंगा करू ब्रद मन मन दुसरी चरण संताची याव त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार महाभावी सद्गुरु दास कृपा ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा नादल पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपन देवा निवृत्ती उदारा सोपन देवा निवृत्ती उदारा सोपन देवा महाभाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने अद्यत्रे जननी देवाचे ओम नमोचे अध्याय प्रतिपाद्याय जय सुविद्या आत्मरूपा देवा तुझे गणेश मने सकलार्थ मधी प्रकाश मने निवृत्ती दासो अवधारे जो मस्तक हे पायावरे तुम्हा संवार करे संताच्या विठ्ठल सराना शिवचंद्र मुळे फणींद्र माता मुकुड झुळाळे भवदोष हरे तुझबीन शंभू मज कोण तारे जयाचा जगी जन्म नामात गेला जयाने सदावास नामात गेला जयाच्या मुखी सर्वदाना नमस्कार माझा त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते तिथे योग विद्ये समय जिथे तुझा
विलाहरीचे हृदय मंदिरे त्यांची सरली हिरदार झाला सबळ व्यापार असो महाराज. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ पाहिलेला आहे. अभंग असणारा विस्तारपूर्वी पाहण्यापूर्वी थोडासा परिहार देणं करणं गरजेचं आहे. जरी भक्त्याला माहित असलं, येणाऱ्याला माहित असलं तरी सुद्धा आपल्या घरी पाहुणा आलाय म्हटल्यानंतर पाहुणा येणार आहे हे माहित आहे तरी सुद्धा आपण त्याला एक तांब्या भरून देतो, म्हणजे आपलं कर्तव्य आहे ते करतो. तसाच प्रकार कीर्तनकाराचं कर्तव्य कार्यक्रम कशासाठी ज्ञात आहे. असणारे या नेवरे किंवा कोंडलपट्टा या असणाऱ्या दोन्ही असणाऱ्या शिववरती किंवा एकच गाव आहे, ग्रामपंचायत एक आहे, अतिशय पवित्र गाव आहे. या गावामध्ये असणाऱ्या पवित्र असं कुटुंब झुरळे आणि असणारा समाज भरपूर मोठा आहे महाराज. असणारे झुरळे सुद्धा आणि अतिशय आनंद वाटतो या घराकडे पाहून की गेले असणारे आपल्या वडिलांच्या असणाऱ्या पुण्यस्मरणानिमित्त हा असणारा कार्यक्रम अतिशय छान या ठिकाणी आयोजन केले. त्यांना देवा तेवढे धन्यवाद. का वर्ष श्राद्ध घालत नाहीत लोक. वर्ष श्राद्ध घाला म्हटले तर ते म्हणतात वर्ष श्राद्ध काय घालायचं. वडील गेले, वडिलांबरोबर आम्ही सर्व काही दिलं, माग काही ठेवलं नाही. वडील गेले, वडिलांबरोबर काय काय दिलं, तांबे दिला, क्वाड दिला, गादी दिली, त्यांचं होतं तेवढं फुटकाच तांबे दिलता शेवटला. ते सुद्धा आम्ही काही ठेवलं नाही शिल्लक. वडिलांचं काही शिल्लक ठेवलं नाही. महाराज वर्ष श्राद्ध घालायची गरज नाही, हे काय ना घालू नका. आम्ही कुठं घाला म्हणतोय. जर वडिलांचं घरामध्ये काहीच शिल्लक ठेवलं नसेल, वडिलांची आठवण शिल्लक ठेवलेली नसेल तर घालू नका श्राद्ध, काही अडचण नाही. परंतु त्या वडिलांनी लहानाचं मोठं केलं, त्या वडिलांनी असणाऱ्या तुम्हाला म्हणजे जेणेकरून आपल्या मुलाने दुसऱ्याच्या बांधाला कामाला जाऊन असं व्यवस्थित सगळं करून ठेवलं. एवढं मोठं कुटुंब निर्माण केलं. 5 मुलं असणारे निर्माण या ठिकाणी 5 मुलाला त्या काळामध्ये काही लागलं नसेल, एवढं मोठं वैभव तयार करून ठेवलं. आणि तीच मुलं जर वर्ष श्राद्ध घालत नसतील तर मी म्हटलं जेवढं वडिलांनी तुम्ही दिलंय ना, ठीक आहे दिलं, परंतु वडिलांचं काही शिल्लक नाही म्हणताय ना, तेवढी 10-15 एकर जमीन त्या वडिलांची असलेली माझ्या नावा करून देता काय. ती म्हणला माझ्या बाचे. मी म्हणलं मग घालवरी सरात. बरोबर आहे ना. आपल्या वडिलांचे आपण पुण्यतिथी केली पाहिजे, श्राद्ध ही केलं पाहिजे. या कुटुंबाला देव तेवढे धन्यवाद. असणारे 2015ला म्हणजे आज 10 वर्ष पूर्ण होत आले. या 10 वर्षामध्ये असणारा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम असणारे हे कुटुंब या ठिकाणी आयोजित करते. महाराज या कुटुंबाला देव तेवढे धन्यवाद. असणारे वैकुंठवासी कैलासवासी बलभीम सोपान झुरळे यांचं असणाऱ्या जवळजवळ आज 10वं पुण्यस्मरण आहे. 10वं म्हणजे अजून 2 वर्षानं एक तप पूर्ण होणार तुमच्या असणाऱ्या वडिलांना. म्हणजे जाऊन एक तप पूर्ण होणं आणि कार्यक्रम आपल्या दारामध्ये होणं एवढं सोपी गोष्ट नाही. कुणाच्या बी दारात टाळ वाजणार नाही वाजणार. वाजल काय कुणाच्या पण दारात. एक म्हणतोय आयुष्य गेलं कडला पासनात मला टाळ वाजवाय पाहिजे. अरे तू इकडं आलाच नाही अजून कशाला टाळ येते. बरोबर आहे की नाही. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. अरे हा टाळ येणं म्हणजे विना येणं, पकवाज येणं, हार्मोनियम येणं साधी गोष्ट नाही. हे भाग्यवंताच्या घरचं लक्षण आहे. आज काही कारणास्तव कार्यक्रम कॅन्सल झाला असता तर भाग्यवंताच्या घरी हे घडलं नसतं. परंतु एक भाग्यवानाचं घर आहे म्हणून हे घडतंय, अन्यथा घडलं नसतं. काहीतरी अडचण आलीच असती. परंतु असणारी याची वाट कोण पाहते. रघुनंदन. रघुनंदन म्हणजे कोण. माझा भगवंत पंढरीश परमात्मा, कृष्ण परमात्मा किंवा पांडुरंग परमात्मा. म्हणजे जो जगाचा पालन करताय, जो जगाचा मेन अधिपती आहे, तो याची वाट पाहणार. कुणाची. भाग्यवंताची. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. महाराज असणारे यांचे असणारे मुलं असणारे कैलासवासी असणारे एक मुलगा महाराज या ठिकाणी असणारे वैकुंठवासी सुखदेव बलभीम झुरळे त्यांचा असणारा मुलगा विलास हे सुद्धा या कार्यक्रमामध्ये असणारे सहभागी. दुसरे म्हणजे आमचे असणारे कालिदास अण्णा महाराज असणारे या ठिकाणी उपस्थित आहेत. मुलगा त्यांना सुद्धा देवा तेवढे धन्यवाद. महाराज असणारे दुसरा मुलगा म्हणजे असणारा नागनाथ महाराज असणारे ते सुद्धा असणारे नाव पण छान आहेत. महाराज असणारे नागनाथ, कालिदास, सुखदेव, विलास
आणि वडिलांचं नाव बलभीम, अतिशय छान आहेत. नागनाथ महाराजांना असणारे धन्यवाद देव तेवढे कमी आहेत. दुसरे म्हणजे आमचे असणारे कांतीलाल महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा असणारे धन्यवाद देव तेवढे कमी आहेत. आणि असणारे आबासाहेब असणारे, हा सुद्धा एक मुलगा महाराज यांचा, म्हणजे असणार हे असणारे 1 2 3 4 5 मुलाचं कुटुंब त्या काळामध्ये जगवणं म्हणजे सोपं नाही. म्हणजे त्या वडिलांना त्या काळामध्ये या 5 मुलांचं संगोपन करण्यासाठी किती कष्ट झाला असेल हे सर्वात महत्वाचं आहे. म्हणून असणाऱ्या 5 भावंडांना आणि यांच्या असणाऱ्या नातवंडांना, म्हणजे आमचे असणारे जिथले भाऊ असणारे, त्यांना सुद्धा धन्यवाद देव तेवढे कमी आहेत, ज्यांनी ही सेवा आमच्याकडे सुपूर्द केली. की महाराज कार्यक्रम आहे आणि असणारी कसलीही अडचण आली तरी तुम्हाला यावं लागतंय. म्हणजे घरचा माणूस, हक्काचा माणूस म्हणजे या ठिकाणी असणारे बोलवण्याचं काम केलं, त्यांना देवा तेवढे धन्यवाद. का तर तुम्ही जर इथं मला बोलवलं नसतं, तुमच्या सर्वांच्या असणाऱ्या दर्शनाचा योग आम्हाला आला नसता. म्हणून असणाऱ्या तुम्हा सर्वांना देवा तेवढे धन्यवाद, या कुटुंबाला देवा तेवढे धन्यवाद. विठ्ठल आणि पुन्हा या जुळल्या कुटुंबाने म्हणजे 10वं पुण्यस्मरण आहे, 2 वर्षांना तप होणार या कार्यक्रमासाठी आयोजित केलेलं भजनी मंडळ, म्हणजे तुमच्या असणारे नेवरे गावातील असणारे काही भजनी मंडळ असतील, याच्यामध्ये असणारे तुमच्या गावचे असणारे विनेकरी भाऊ असतील, त्यांना सुद्धा धन्यवाद बाबा. असणारे तुमचं मला नाव माहित नाही, परंतु असणारे गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आणि असणारा गळ्यामध्ये विना आणि डोक्यावरती असणारा फेटा, म्हणजे साधी गोष्टी नाही. हे तुकोब बरायाचा गादीचा अधिकार आहे आणि हा अधिकार तुमच्या गळ्यात येणं म्हणजे एवढी सोपी नाही. आमचा अधिकार नाही, हा तुकोब बरायाचा आहे, नारदाचा अधिकार आहे. आणि इथला विना तुमच्या गळ्यात येणं, इथला हार तुमच्या गळ्यात येणं हे साधी गोष्ट नाही. भगवंताची कृपा पाहिजे गळ्यामध्ये विना, नाहीतर विण्यासाठी भान नाही, ते विना नाही. परंतु तुम्हाला सुद्धा धन्यवाद. असणारे तुमच्या गळ्यामध्ये न मागता विना येतोय. महाराज इकडे उभा आहे, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. या वयामध्ये तुम्ही उभा आहे, इकडे महाराज उपस्थित आहेत, यांना सुद्धा धन्यवाद. महाराज तुम्हाला सुद्धा जरूर आहे, तुम्हाला सुद्धा असणारे धन्यवाद. आम्हाला म्हणले होते आता जाता जाता काहीतरी घेऊन जावा, पण आम्ही नाही घेतलं. असं महाराज असणारे जुळे उभं होते. अमोल या ठिकाणी असणारे इकडे महाराज उपस्थित आहे, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. इकडे आलेले पाटील या ठिकाणी उपस्थित आहे, तुम्हाला धन्यवाद. असणारे नांदुरेवरून असणारी त्रिमूर्ती, अतिशय छान आवाज महाराज असणारे देवांना आहेत. इकडे महाराजांचं नाव मला तर माहित नाही, हरिभाऊ महाराज असणारे, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. इकडे महाराज आमचे लक्ष्मण ताते असतील, त्यांना सुद्धा आवाज अतिशय छान आहे. आणि फडकरे, तुम्ही फडाचं सांगा, नाहीतर फडाच्या आतलं सांगा, नाहीतर फडाच्या बाहेरचं सांगा, कुठलं बी सांगा. आमचं कीर्तन कसं, जसा तुमचा फड असेल तसं तुम्ही फडावून म्हणसाल तसं. सुंदर आहे ते घ्या, ते घ्या, रूप पाहता ते घ्या, काय आम्हाला अडचण नाही. एकदा आम्ही असंच उभं राहिलो, आम्ही आपलं सुंदर ते ध्यान रूप पाहता चालू केलं, बंद म्हणले. जरा जाणकार व्यक्ती होते, ते म्हणले ते नाही घ्यायचं. म्हणलं काय सुंदर ते ध्यान घ्या, आधी तरी सांगायचं की. म्हणलं मी जरा नवीनच होतो, म्हणलं आता काय करायचं ते मला अवघड झालं ना. पण मी म्हणलं भगवंतावर बाहेर घालायचा त्याच्यावर, बरोबर आहे. निश्चयाचे बळ आपण आता या वाटेला शिरलो, म्हणलं मागे काय सरायचंय, नाही मागे सरलो, कडलाच नेलं, विठ्ठल ध्यानात सुद्धा आलं नाही. ते भगवंताची कृपा आहे. म्हणजे बोलणार म्हणलो का महाराजांनी कडल नेलं, कडल जाय तर उपाय म्हणलं मी. तिकडे असणारे नवनाथ माळे या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज आजची चाल सुद्धा तुमची युट्यूबला जाणार, सगळ्याचे जाणार, मी टाकणार. खरंच जाणार, आपल्या माणसाने पुढे गेलंच पाहिजे. आता सोशल मीडियाचं जग आहे, नाहीतर आपण किती बी चांगलं सांगा, फक्त या खोटं पुढे चाललं, खरं मागं राहायला लागलं. युट्यूबचा जमाना आहे, पुढे गेलं पाहिजे. गेले चाल 1000 लोकांनी बघितली, आजची चाल 1000 बघतील. म्हणतील का नाही कोणतर होतं बाबा माळ्यांना, त्यांना म्हणले लक्ष्मण त्या थिटे महाराज, बरोबर आहे. टाळकर आपण कधी पुढे यायचं. आपा तुम्हाला सुद्धा हार घातलेला आम्ही युट्यूबवर टाकलाय. हो, काय आयुष्य गेलं, 5-4 एकर घालवली, सरपंच पण आलं नाही, हार गाळ्यात मिळाला नाही, गोडची बी मिळी नाही. शेवटला म्हणली का आता तर हार म्हणली फुलं संपली ती. बरोबर आहे खरे. महाराज असणारे हार गळ्यात याला सुद्धा पुण्य लागतं. पलीकडे सिद्धी महाराज आमच्या दुसऱ्या असणाऱ्या कन्या इथं उपस्थित आहे, अतिशय छान कीर्तन करतात. 150 कीर्तन वर्षात 1.5 वर्षात केलेत. असणारे कुठं न जाता घरी अभ्यास करून ग्रंथ पाहून करावे कीर्तन. ग्रंथ पाहून कीर्तन करायचे, शिकायला जायची गरज नाही, मनामध्ये निश्चय पाहिजे, कुठंच जायची गरज नाही. आणि आम्ही कुठंच गेलो नाही, मुलगा आपला आहे घरीच आहे, आणखी तो सुद्धा आपण हळूहळू तयारच करणार. का निश्चय पाहिजे. आपण म्हणतो का नाही, अहो काय घेऊ द्या, जीवाचं रान हो द्या, पण ती 10 गुंठ लय अडचणीतले मला घ्यावंच लागते. तसं इथं परमार्थ मला करावंच लागतोय म्हणलं की होते. 150
अशी कीर्तन जवळजवळ 83 महाराज या ठिकाणी झाले, त्यांना सुद्धा धन्यवाद. म्हणते ती मला माहित नाही इकडलं आमच्या इकडं बरं का, एका महाराजाच्या कीर्तन करायला दुसरा महाराज येत नाही आहे ती घेऊन जाते ती अशी म्हणते ती, पण नाही इथं सगळेजण आले का तर आमचे उदाहरण आहे गुंड्याप्पा इथं आहेत महाराज, जरी कीर्तन बाहेर असलं तरी सुद्धा इथं उपस्थित आहेत का, ते सुद्धा इथं कार्यक्रमाला. याचा अर्थ द्वेष नाही कुणाच्या मनात, इथं आले याचा अर्थ द्वेष नाही म्हणून इथं आला, नाही तर आले नसते ना. हे महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला सुद्धा आपा धन्यवाद द्यावं तेवढे कमी. आमचे असणारे आधारस्तंभ वडील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा असणारे म्हणजे आम्हाला या मार्गात आणणारे असणारे पंढरीची वारी असणारे अखंड करणारे आमचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद. पलीकडे तुमच्या गावातील असणारे सर्व मंडळी त्यांना धन्यवाद. इकडे म्हणजे असणारे मृदंगाचारी आमचे अजय महाराज या ठिकाणी अतिशय गोड आवाज आहे म्हणजे पकवाजाचा, आणि म्हणायला लागलं तर अभंग बी म्हणते महाराज असणारे या ठिकाणी, त्यांना सुद्धा धन्यवाद. छान पुढं अशीच कला वाढत जाणार महाराज. हातामध्ये गोडवा आहे म्हणजे आता 6व्या परीक्षेला 7वी परीक्षा झाली म्हणजे अजय महाराज म्हणजे आमचे मृदुंग मणी म्हणजे असणारे मृदुंगाचे शिक्षक असणारे झालेच म्हणून समजायचे एका वर्षामध्ये, म्हणजे 7 परीक्षा पूर्ण झाल्या याचा अर्थ ते गान गांधर्व विद्यालयाला उत्तीर्ण. 7 परीक्षा 7 वर्ष झालं शिकतात मुलं, अरे त्यांचं कौतुक केलं पाहिजे आपण. नाही त्याला काय येतच नाही, जरा एकदा येऊन वाजून बघ की तर थाप मारून काय होतं, हा विषय घालवते. मुलं शिकवून म्हणजे एवढं सोपं नाही महाराज असणारे, परमार्थ एवढा सोपं नाही. अजय महाराज तुम्हाला धन्यवाद देव तेवढे कमी आलेले सर्व आमचे असणारे आमच्या गावाकडून तात्या आले, तिकडे असणारे बसलेले असणारे झारखंड मंडळी, मागं महिला मंडळ आहेत, पलीकडे असणारे सर्व मुलं बसले, तुम्हाला सर्वांना धन्यवाद. विठ्ठल सर्वात महत्वाचे म्हणजे आमचा जो आवाज आहे ना ते तुमच्याच गावचे असणारे वैभव असणारे सिस्टीम वाले त्यांना सुद्धा धन्यवाद बरं का. छान सिस्टीम देतात महाराज असणारे, तर सिस्टीम वाचून कार्यक्रम पडतील कुठं नाही, परंतु छान सिस्टीम देतात. असा गोड आवाज, आणखी गोड आवाज द्या, आणखी तुम्हाला चांगल्या सोपारी मिळते. बरोबर की नाही, छान सिस्टीम दिली. माईक नव्हतं तर जाऊन आणलं, आणखी एक माईक आणला, ठीक आहे महाराज. कमीच माईक द्यायचं पण चांगलं गोड द्यायचं, बरोबर आहे का नाही. नाहीतर ढिगाराभर सामान टेम्पो भरून आणलं लावा येत नाही, काय करावं त्याला, बरोबर का. अतिशय छान सिस्टीम देत होतं. मला सुद्धा धन्यवाद महाराज असणारे, सर्वांना धन्यवाद महाराज. या कुटुंबाला द्यावं तेवढे धन्यवाद, जिथले महाराजांना आमचे असणारे त्यांना सुद्धा द्यावं तेवढे धन्यवाद महाराज असणारे. आणि आपल्या कीर्तनाला सुरुवात विठ्ठल. महाराज आमचे टाळकरी आले, भाळकरी आले, पेटी मास्तर आले, हार्मोनियमचारी आले, मृदंगाचारी आले, विनखरी बाबा आले, म्हणजे आता इथे कीर्तन चालू आहे. याचा अर्थ आमचा पंढरीश परमात्मा असणारी इथे कीर्तन चालू आहे. याचा अर्थ आमचा पंढरीश परमात्मा इथे हजर आहे. जेथे कीर्तनाची शोभा तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा.
म्हणजे इथं कीर्तन चालू आहे, झुरळे असणाऱ्या पवित्र अशा वस्तीवरती कीर्तन चालू आहे. याचा अर्थ आम्ही आलोय, म्हणजे याचा अर्थ पंढरीश परमात्मा आलेलेच आहेत. कसं काय? हो, पंढरीश परमात्मा तुम्ही म्हणसाल कसं काय आलेत? अहो जिथं कीर्तन कोण सांगतात? संत सांगतात. मग संत सांगतात याचा अर्थ खोटा आहे का? बरं, संतांना जर खोटं म्हणलं तर ते मस्तक माणसाचं नाही, कशाचं असेल ते तुम्ही ओळखून घ्या. बरोबर आहे ना? संतांना जर खोटं म्हणत असतील तर ते मस्तक माणसाचं नाही माणसाचं जी बात नाही. अरे ज्याला मस्तक आहे ना त्याला गाथा कळतो, ज्याला माथा आहे ना त्याला गाथा कळतो, आणि मग गाथ्यातलं सांगितलेलं खोटं म्हणलं तर मग त्याला माथा नाही. बरोबर आहे की नाही लक्ष्मण महाराज? म्हणून म्हणायचं हे संतांना सांगितलंय, जेथे कीर्तनाची शोभा तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा. माझा पंढरीश परमात्मा उभा आहे. जर समजा उभा आहे देव, विनवणी करायची देवाला झुरळे कुटुंबानी का? हे भगवंता, आम्ही असणारे हे पुण्यस्मरण घालतोय. आज जवळजवळ 10 पुण्यस्मरण, 10वं पुण्यस्मरण आहे. परंतु आम्ही हे घालत असताना जरी आमच्याकडून आम्ही शुद्ध भावाने घालतोय, व्यवस्थित भावाने घालतोय, परंतु आमचा भाव जर थोडासा कमी जास्त जर होत असेल, असो नसो भाव आलो तुझी ठाया, तुझी ठाया, कृपा दृष्टी पाहे, कृपा दृष्टी पाहे, मधुगडे पंढरी आया. हे पंढरीश परमात्मा, हे असणारे पंढरीश परमात्मा, हे कृष्ण परमात्मा, हे बाळूमामा, तुमची कृपा दृष्टी आमच्यावरून हलवून देऊ नका. हो, आपण जे देवाला मानतोय ते देवाचं नाव घ्या आणि त्याला म्हणा, हे भगवंता, आमची कृपा दृष्टी थोडी कमी असेल, असणार आमचा भाव कमी असेल, परंतु तुमची कृपा आमच्यावरून हलवून देऊ नका, नाहीतर आमच्या जीवनाचं काही खरं नाही. विठ्ठल महाराज, आपल्या जीवनामध्ये जर दुःख असेल ना, दुःख सुद्धा कमी होतं. कधी कमी होतं महाराज असणार? आपण एखादी छान चाल म्हणलो, बरोबर आहे ना, एखादा छान राग म्हणलो, असणारा दीर्घ रस्व व्यवस्थित त्याच्यामध्ये आलं तर आपल्याला सुद्धा मनाला किती शांती वाटते बघा ना, समाधान वाटतं. तसं आपण एखाद्या संताला बोलवा ना का, असणारं आपलं संत सुद्धा दुःखाचं काय करतात? निवारण करतात. निवारण हे दुःख बंधना मारुती का मला जरा लय दुःख झालंय, जरा निवारण कर. ते नाही करणार, पण माझा भगवंत, माझे संत असणारे हनुमंत या दुःखाचं निवारण केल्याशिवाय. हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार, पवन सुत विनती वारंवार म्हणते. आपण एकदा विनंती करतो, नाही दिली तर माझं काय नडत नाही, हरला का लय नडतंय. बरोबर आहे का? सारखी वारंवार म्हणजे कसं
पुन्हा 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 विनंती करायची. आपण जर पुन्हा पुन्हा विनंती केली आपलं सुद्धा दुःखाचं निवारण होईल का नाही. आपल्या जर एक साल नाही चालली, दुसऱ्यांदा खासली, तिसऱ्यांदा खासली, आपण नाहीच राग वाजवा आल्यावर मला सांगाय 5-4दा ऐकल्यावर मनाने पिठीच्या पुढे बोटं पळते. तशी तुमची आधीच पिठी फिट आहे. बरोबर आहे की नाही महाराज असणारे. तसं पुन्हा पुन्हा विनंती केल्यावर आमच्या हनुमंतराया इथं महाराज असणारे येणार नाहीत का आपल्या दुःखाचं निवारण करणार हो नक्की 100%. पवित्र गाव आहे महाराज असणारे हे निवरे गाव पवित्र आहे का. असणारे या गावाच्या असणाऱ्या या साईडनं असणारी एक नदी वाहते. नदी भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणाची पवित्र का म्हणतोय. अरे याच नदीच्या स्नानासाठी 200-500 नोहे जगातून नोहे जगाच्या असणाऱ्या आपल्या देशाच्या पलीकडून सुद्धा पंढरपूरला येऊन लोक आंघोळ करतात. म्हणजे असणारे चंद्रभागे स्नान तुका मागे दान. महाराज आपली आंघोळ दररोजच आहे. बरोबर का. मी बऱ्याचदा सांगितलं महाराज आपली आंघोळ कधी असते सांगतो तुम्हाला. आता इथलं काही मला माहित नाही पण आमच्याकडे पण नदी आहे. बरोबर आहे ना. गावाच्या असणाऱ्या त्या साईडनं तुमच्या उजव्या साईडनं बरोबर आहे ना. भीमा असणारे भीमाच आहे ना. भीमाच म्हणतो आपण. आता या नदीची आंघोळ कधी होते सांगतो तुम्हाला. आपल्याला दररोज आहे ना किंमत नाही, किंमत कमी. बरोबर आहे किंमत कमी आहे. पण याच नदीची आंघोळ करायला 500 किलोमीटरवरून लोक येतात आणि तिथं डुबकी मारतात. मग बरोबर आहे. पण आपली आंघोळ कधी होते. महाराज येतं काय आंघोळीला. नाही आंघोळ नको आम्हाला. बर नको आंघोळ करू. पूर आला का नाही. पूर काय झालं. पूर आला. पूर लाख पाणी आलं. लाख. मग मोटरच्या वर असं कमरेच्या वर पाणी आलं चांगलं. मग मोटर काय निघणं. ते गाळात गुंतलेली मोटर काय निघणं. ते म्हणलं मोटर काय निघणं बाबा आता. मग कशी काढावं लागल. मग महाराज हे काय म्हणलं यानं कापड सुद्धा काढले नाही. कापडाचे डुबकी मारली आणि मग 5-4 नाक धरून बुड्या मारून मोटरला हात लावला आणि मग मोटरवर काढली आणि मग आपण म्हणायचं चंद्रभागे स्नान. मग आपली आंघोळ मोटर गुंतल्यावर होती. आपली आंघोळ मोटर गुंतल्यावर येरीवर आपण आंघोळीला जातोय काय बाबा सांगा ना. आपण एकच गावातलं आहे. आपण काय मी काही लय लांबचा नाही. मी पाकिस्तानातला नाही इथलाच आहे. बरोबर आहे. होती का ना आंघोळ मला सांगा. आता रोज करतोय आंघोळ पण मोटर गुंतल्यावर कशी होती या. मग तसं मोटर गुंतली असणार. पाणी आलं आपली आंघोळ चंद्रभागे स्नान झालंच म्हणायचं. म्हणून आपण म्हणतोय पवित्र निधे याच्यामध्ये आंघोळ केलेली मुखानं नाम घेतलेलं वाया जाणार नाही. विठ्ठल तुकोबराच्या जीवनामध्ये असणारे तुकोबर यांनी भगवंताला इथं साठवलं. त्या हरीला साठवलं. आपल्याकडे एक दास शिल्लक आहे. 5 तासच. महाराज आता कीर्तनाला सुरुवात झाली. आता रोपोळ झाली. बरोबर आहे की नाही. आपली आताशी रोपोळ झाली. आता आपण गंजेला तोंड पाडले. मग आता इथनं पुढं कुठवर शेवटी पाणी प्यायला खाली वाकल्या तुम्ही जे विठ्ठल तेवढा घेऊन झालं. विठ्ठल तुकोबर साधे व्यक्ती नव्हते. तुकोबराने हा नासका नरदेह वैकुंठाला 3 वेळेस नेला. वैकुंठावरून खाली आले. आहे का कोण महात्मा इथं या जगतामध्ये दुसरा आहे का कोण. हा नरदेह नासका हा सुद्धा वरती नेला वरतून खाली आणला. आहे का कोण. एकदा मुलीसाठी भागीरथीसाठी आणला ना. अहो महाराज माझ्या तुकोबराच्या जीवनातील दृष्टांत देश म्हणले तर फार आहेत. आमच्या असणाऱ्या कृष्ण परमात्म्याने जिवंत बैलाचं दूध काढलं. जिवंत बैल कळतो ना सगळ्याला. बैल बरोबर आहे ना. बैल म्हणजे बैलच. आता बैल दूध देतो का गाय दूध देते हो सांगा ना तुम्ही. कृष्ण परमात्म्याने जिवंत बैलाचं दूध काढलं. पण भागीरथीने बोलवलं बाबांना. भागीरथीने बाबाला बोलवले. धावा केला भागीरथीने. बाबा गेले कोण्या गावा. बाबा गेले कोण्या गावा. परिणाम मला न
नाही ना सांगता येत. तुकोबराया वैकुंठाला गेले. वैकुंठाला गेले म्हणजे तुकोबराया गेले नाहीत, परब्रह्म त्यांना न्यायला असं आले. परब्रह्म भगवंत त्यांना न्यायला आले म्हणून ते गेले. किती तर लोकांना चला म्हणले गावातल्या, एक आलं नाही गावातलं. पत्नीला सुद्धा म्हणले येते का, ते म्हणले नको, तुम्ही रोज जायचं म्हणताय, माझं काय काम आहे. ज्या वेळेस चालले त्यावेळेस म्हणते मला घेऊन गेला असता तर. मला सांगा, ज्या तुकोबरायांना ज्या लोकांनी त्रास दिला तीच लोक तुकोबरायांच्या आज तिथं देहूत जाऊन माथा टेकवतात. त्या काळामध्ये किती तुकोबरायांना त्रास दिला हो, किती तर त्रास दिला. आज आपण अभंग निवडलाय ज्या गाथ्यातला, तो गाथा इंद्रायणीच्या डोहात नुसता बुडवला नाही, त्याला शिळा बांधली, दगड बांधली, तो गाथा पाण्यात बुडवला लोकांनी. आणि तीच लोक आज तुकोबरायाचा जय जयकार करतात. माझ्या माऊलींचा जय जयकार करतात. त्या माऊलीला त्या काळामध्ये माऊलींना कुणी असणार पीठ वडलं नाही. पीठ सिधा वडलं नाही. सिधा कुणी लोकांनी सिधा सुद्धा वडलं नाही. अरे काय त्या माऊलींची अवस्था होत असेल त्या काळामध्ये. वडिलांची माया मुलावरती किती असते. विठ्ठल बंधाने असणारा संन्यास आश्रम घेतला, पुन्हा गृहस्थी आश्रम घेतला. 4 मुलं झाली 2-2 वर्षाच्या फरकाने. मी ती कथा सांगत नाही पण थोडक्यात म्हणतो. 4 मुलं झाली म्हणले असणारे याने गृहस्थी आश्रम स्वीकारलाय संन्यासाला जाऊन. अरे त्या 4 मुलांना गावात येऊन देणार संन्यासाची कार्टी म्हणू लागले. कार्टी ज्या माऊलींना माझ्या आज असणाऱ्या त्या काळामध्ये त्या माऊलींना माऊली म्हणत नव्हते, ज्ञान्या म्हणायची, ज्ञान्या. अरे त्या माऊलींना अन्न दिलं नाही, कुणी नदीवरती पाणी भरता आलं नाही, असणाऱ्या त्या सुवर्ण पिंपळापाशी जाता आलं नाही. आणि त्या मुलासाठी विठ्ठल पंतांनी देहांत प्रायचित्त स्वीकारलं. देहांत प्रायचित्त, देहांत प्रायचित्त आपल्या मुलासाठी असणाऱ्या विठ्ठल पंतांनी आणि रुक्मिणी मातेने देहांत प्रायचित्त स्वीकारले. कुणासाठी? अरे या माझ्या मुलांना असणाऱ्या इंद्रायणीच्या डोहावरती अंघोळ करण्यासाठी मिळावं, पाण्यामध्ये खेळता यावं, मुलामध्ये खेळता यावं, देवळामध्ये दर्शन घेता यावं, लोकांच्या मुलामध्ये जाता यावं, गावामध्ये प्रवेश मिळावा, येशीच्या जाता यावं म्हणून वडिलांनी देहांत प्रायचित्त घेतला. तरी सुद्धा समाजाने सोडलं नाही. या मुलांना गावाच्या बाहेर हाकलून काढलं. इतका समाज विचित्र आहे. परंतु ज्या समाजानं माझ्या माऊलींना हाकलून काढलं, ज्या समाजानं माऊलींना पीठ सुद्धा मिळून दिलं नाही, ज्या समाजानं माऊलीला मिळालेल्या पिठाची जोळी असणाऱ्या मातीमध्ये मिसळले आणि ते पीठ पुन्हा भरून नेले हे कार्ट, म्हणून त्याच पिठामध्ये माती कालवावे, माऊलीला पीठ सुद्धा भरता येऊ नये, तोच समाज आज आळंदीला वारीला गेल्याशिवाय राहत नाही महाराज असणारा तोच समाज आहे, दुसरा नाही. तोच समाज आहे ना, दुसरा समाज नाही. अरे ज्या माऊलींना असणारा अन्न मिळालं नाही ना, त्याच माऊलीच्या आळंदीवरून पंढरपूरला जात असताना अरे किती तर लाखो भाविक असते, पण एक दिवस सुद्धा एक भाविक उपाशी राहून देत नाही. एवढी माझ्या माऊलीची असणारी ज्ञानोबाची ख्याती महाराज. ज्या काळामध्ये माऊलींना मिळालं नाही त्या काळामध्ये तुकोबरायाला मिळालं नाही. परंतु या समाजाला अरे विशिष्ट अधिकार मिळाला पाहिजे म्हणून माझ्या माऊलींनी हा संप्रदाय खुल्ला केला. खुल्ला नाहीतर आपल्याला इथं नामचिंतन घेता आलं नसतं. ज्ञानदेवे रचला पायान उभारिले देवालया. ज्ञानेश्वर माऊलींनी सर्व समाज एकत्र केला. मग इथं असणारा समाजाचा प्रश्न येतोय का सांगा ना. समाजाचा प्रश्न येत नाही. तुम्ही म्हणत असाल माऊली तुकोबराया संत आहेत आणि हेच देव आहेत. हो हेच देव आहेत. बाळूमामा संत आहेत, हेच देव आहेत. परंतु आपण मानत नाही. आता हे तो उभं राहिले ते एवढे, आता असणारे सर्वजण उभं राहिले. आम्ही म्हटलं की नाही, अहो एकमेकाचं दर्शन घ्यावं, आपण कीर्तनकाराचं दर्शन घ्यावं, एखादा चांगला गायक असेल त्याचं दर्शन घ्यावं, एखादा चांगला वादक असेल त्याचं दर्शन घ्यावं. हो ठीक आहे. ते म्हणतात हो महाराजांनी सांगितलं खरं, पण मी त्याचं दर्शन कसं घेऊ, ती माझ्यापेक्षा लई बारक आहे. काय ते माझ्यापेक्षा लई बारक आहे. असू दे बाबा, तू घेऊ नको दर्शन. बरोबर आहे की नाही, तू घेऊ नको दर्शन, पण त्याच्या अंगाची कला आहे ना, त्या कलेचं दर्शन घे. बरोबर आहे ना, कला ही सर्वात महत्वाची आहे.
कला ही सर्वात महत्वाची आहे ना. माझ्या माऊलीचं दर्शन का घेतात लोक? आता इथं आमचं दर्शन का घेतात लोक? आम्ही जर तुकोबरायांच्या गाथेवरती नसतो बोललो, आम्ही जर माऊलीच्या असणाऱ्या चरित्रावर नसतो बोललो, एकनाथ महाराजाच्या चरित्रावर बोललो नसतो, तर आमचे पाय काय लय सोनीचे लागलेत काय महाराज इथं दर्शन घ्यायला? अरे ज्या तुकोबराय गादी होते, जे नारद ज्या गादी होते ना, त्या गादीवर आम्ही उभा आहे. आम्ही याचा अर्थ तुकोबराय नाही, परंतु तुकोबरायच्या गाथेतील काही ना काही सांगण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून लोक आपलं दर्शन घेतात. नाहीतर आपल्या पायाला काही सोनं नाही. का दर्शन घेतात विना करायचं मला सांगा ना. अहो ज्या तुकोबराने या गादीवरती कीर्तन केलं ना, तोच विना ना आज हा, आणि तोच विना असणाऱ्या बाबांच्या गळ्यात आहे. अरे तीच असणारी तुळशीची पवित्र माळ असणारी गळ्यात आहे, आणि तोच असणारा तुकोबरायांचा टाळ गळ्यात आहे, म्हणून लोक वारकऱ्याच्या पाया पडतील. नाहीतर आपल्या पाया पडायला काय सोनं लागलंय काय विठ्ठल? माझा समाज एकत्र केला, सर्व धर्म समभाव केला. माऊलींनी त्या काळामध्ये महार सांबार कुंभार धनगर मराठा कुणबी सर्व एकत्र केलं आणि सर्वांना एका लेवलला या संप्रदायामध्ये आणलं. इथं धर्म म्हणलं नाही, एकच धर्म या जगात, दुसरा तिसरा धर्म नाही. आपण असणारे बघा बालपणी कविता शिकलो बऱ्याच, त्यामध्ये आपल्याला कविता शिकवली जायची, प्रार्थना शिकवली जायची. पहिल्यांदा वर्गात गेल्यानंतर गेल्या बाहेर मुलं रांगेत बसवायची आणि आपल्याला हात जोडून म्हणा म्हणायचे. काय म्हणा? अरे मुलांना धर्म शिकवत होते, धर्म. आता धर्म शिकवत नाहीत, धर्माचं वाटोळ चाललंय सगळीकडे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. एकची धर्म जगाला प्रेम महाराज यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा, एकदा बसलेले महाराज असणारे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगी जय दीन पदरित, जगी जय दीन शिकवलं ना, बरोबर आहे ना. अहो जगाला द्यायचं असेल ना तर प्रेम द्या, दुःख देऊ नका, दुःख देऊ नका. म्हणून तर तुकोबराय म्हणतात इथं साठवा त्या भगवंताला. तुकोबरायांना साठवलंय तर त्या भगवंताला. तुकोबरायांवरती आळ आणला, आळ म्हणजे तुकोबरायांना भ्रष्ट करायचं, भ्रष्ट. तुकोबरायांना भ्रष्ट करायचं म्हणजे भ्रष्ट. परंतु तुकोबरायांच्या जीवनामध्ये अखंड हे भगवंताचं नाम होतं, अखंड हे भगवंताचं नाम होतं. बसा बसा, आणखी भरपूर वेळ आहे. असणारे तुकोबरायांच्या जीवनामध्ये असणारं अखंड नामस्मरण होतं.
सिंक जांभळी खोकला एवढाची वेळ वाया गेला. तुकोबरायाच्या जीवनामधला वेळ नामस्मरणातून फक्त सिंक आली तर, जांभळी आली तर आणि खोकला आला तर एवढा वेळ तुकोबरायाच्या जीवनातील वाया जात होता. नाहीतर अखंड तुकोबरायाने भगवंताला इथं साठवलं होतं. आपला जीवनातील वेळ किती वाया जातोय मला सांगा ना. तुकोबरायांच्या जीवनातील एवढा वेळ एका स्त्रीनं असणारे तुकोबरायाला भ्रष्ट करायचे म्हणले तर तुकोबरायांच्या असणाऱ्या मुखातील उद्गार आहेत. महाराज आपल्या मुखातील उद्गार आणि तुकोबरायांच्या मुखातील उद्गाराला फार वेगळं वळण. तुकोबरायाच्या जीवनातील उद्गार आहेत. तुकोबराया म्हणतात, जाई ओ माते, नगरी सायास, जाई ओ माते, नगरी तुकोबरायाच्या जीवनातील असणाऱ्या मुखातून आलेले उद्गार आहेत. भ्रष्ट करायचं म्हणलं तर तुकोबरायाचं अखंड जीवन नामचिंतनात आहे. आणि तुकोबराया म्हणतात, हे माते, जाई व माते, न करी सायास माता आणि आम्ही विष्णुदास तैसे नये. तुकोबरायाने जीवनामध्ये एका देवाला म्हणलं, एक धरला चित्ती आम्ही रखमाईचा पती, एकच धरला आणि तो म्हणजे असणार आमचा पंढरीश परमात्म्याला तुकोबरायाने इथं साठवलं. इथं फक्त तुकोबरायाने त्या परमात्म्याला साठवलं. तुकोबराया म्हणतात, मी जर माझ्या जीवनामध्ये जर कोणत्या दुसऱ्या देवाला भजत असेल तर माझी वाचा जीभ झडून जाईल म्हणतात तुकोबराया. फक्त तुकोबरायाने त्यांच्या जीवनामध्ये पंढरीश परमात्म्याला भजलं. संगत तुम्हासी भजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्माला या विठ्ठला विठ्ठला. महाराज आपल्या हृदयामध्ये आपण साठवतोय. तुकोबरायाने भगवंताला साठवायला सांगितलं. एक दृष्टांत देतो ना, पुढे चला. दृष्टांत हा सिद्धांत पटवण्यासाठी दृष्टांत आहे, नाहीतर दृष्टांताची गरज नाही. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे. भजन प्रमाण पाहिजे. भजन आहे खरं तर. आपण बसून म्हणतो, टाळ घेतो, लावणे मृदंग श्रुती टाळ घस घोष आणि सेवो ब्रह्मरस आवडीने ब्रह्मरस आहे तो ब्रह्मरस घेई काढा आणि तेने पिडावा रे. हा काढा आहे ब्रह्मरसाचा. हे कीर्तन म्हणजे साधन नाही, खरं तर भजन आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे ते भजन प्रमाणाने काय थोरपण जाळावे. अरे गळ्यात माळ नाही, काय पोपटाच्या गप्पा मारतो गात्यावरती. काय तुझा अधिकार आहे इथे येऊन बोलायचा. नाही जमणार. म्हणून महाराज प्रत्येकाला असणारं भजन प्रमाण पाहिजे. आणि म्हणून असणारं या समाजाला भजन थोडस कमी आवडायला लागलं. म्हणून या कीर्तनाची निर्मिती आहे. आणि या कीर्तनामध्ये दृष्टांत देऊन सिद्धांत पटवायचा म्हणजे लोकाला पटतं. परंतु लोक सिद्धांत सोडून देतात आणि दृष्टांत घरी घेऊन जातात. हा शोकांतिक आहे. हो खरे की नाही मला सांगा. आज कीर्तनामध्ये असणारे वयोवृद्ध माणसं आहेत, तरुण मंडळी पाहिजे ना. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. जर कीर्तनामध्ये तरुण आला तर त्याच्या आयुष्याचं मात्र होईल का, चांगलं होईल मला सांगा ना तुम्ही. आणि तोच तरुण जर तमाशाला गेला तर चांगलं होईल का, मात्र होईल सांगा ना तुम्हीच. मग तुम्ही तरुणाला घरी ठेवता तुम्ही येता, याचं कारण काय सांगा ना. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. इथं चिठ्ठी महाराज आपण जर म्हणलो सरापुढं एक सरत नाही, सरापुढं म्हणलं एक सरत नाही. सरतय काय नाही सरत.
आता हा दिवसाचा कार्यक्रम आहे, सोडून दे विषय. पण हा कार्यक्रम सोडून आणि हे मृदुंग सोडून तिथं जर ढोलची मांडली आणि इथं जर दुसरा कार्यक्रम असला संध्याकाळचं, तर तिथं गर्दी किती होईल मला सांगा. तिथं पुढं सरा म्हणायची गरज आहे का? हा तिथं मध्ये ते पोलीस असतील 2-4, बरोबर आहे दादा. हातामध्ये ते काटे असते फायबर, सरमाग का तिथं कशाला चाललाय पुढं, हिथं ये पुढं. तिथं उदार होत असत तर आम्ही तिथं येतो. हा बरोबर आहे का नाही? आणि तिथं तुझा उदार होत नसत तर आम्ही हिथं करून देतो, तू हिथं ये. बरोबर आहे का नाही? तरणा भाग्यवंत नटे कीर्तनात. बरोबर आहे ना? काही माणसाचा प्रश्न असेल, महाराज तुम्ही म्हणताय जगामध्ये सगळं असणारा खरा तो एकच धर्म केला, पण देवाने सगळ्याला एकसारखं ठेवलं नाही. आम्हाला दुःख दिलंय, त्याला सुख दिलंय. त्याच्यापेक्षा आणि जर सगळी एकसारखी केली असती तर कोणी कोणाला ओळखलं असतं का? मोठा पाहिजे, श्रीमंत पाहिजे, त्याच्या खालचा पाहिजे. त्या या जगात तुम्हाला सांगतो श्रीमंत कोणीच नाही, भिकारी पण कोणीच नाही. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. बरोबर आहे ना? आलाय ते जाणार आहे. किंवा माऊली म्हणतात उपजे ते नाशे नाशे ते पुनरेपितीचे एका घटे काय यंत्र जैसे. म्हणजे आल्याला प्रत्येक जाणार आहे. मग इथं आल्यावर काय कोण राहणार आहे काय मुकामानं? बरोबर आहे. एकनाथ महाराज म्हणतात पक्षी अंगणी उतरती राहती कैसे असावे कैसे पक्षी अंगणी उतरती. कैसे असावे तैसे. तैसे म्हणजे कैसे? पक्षाप्रमाणे. पक्षी आपल्या अंगणात उतरला म्हणजे काय 5-4 दिवस मुक्काम करतो का? 1-2 दाणे खाल्लं, पोट भरलं, उडून गेला. तस संसारात आला. बरोबर आहे ना? आपण आता संसारात आलोय, बरोबर आहे का नाही? संसारात आलोय का नाही? आपण संसारात आलोय याचा अर्थ त्या पक्षाप्रमाणे राहायला सांगितलंय. पण असणारा आपण इथं गुंततोय, इथं गुंतलोय आपण संसारामध्ये. इथं म्हणतात नको नको मना गुंतू माया जाळे काळाला जवळी. हे म्हणा उपदेश आहे, उपदेश. मनाला उपदेश आहे. हो उपदेश आहे की नाही? किंवा माऊली उपदेश करतात. महाराज म्हणले बघा, मी पण म्हणलो रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. उपदेश आहे माऊलीचा. का आम्हाला वाटतं ना रूप पाहता लोचनी. रूप पाहिलं लोचनी म्हणजे डोळं, सुलोचन म्हणजे तिरका डोळा, चांगले डोळे. बरोबर आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी म्हणजे कोण? बुद्धी. ए बुद्धी. माऊली म्हणते ए बुद्धी इकडे तिकडे काय पाहतेस? इकडे तिकडे पाहू नको. रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी. काय पहा? तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव. माऊली मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता, ली म्हणजे लिनता. उदारता, मानवता, लिनता ज्याच्या जीवनामध्ये तो सुद्धा माऊली विठ्ठल. तुकोबराईने अखंड नामचिंतन केलं. माझ्या गरोबा काकाने अखंड नामचिंतन केलं. गाडगी मळवायच्या गाडगी. अरे स्वतःचा मुलगा असणारा पत्नीने सांगितलं हो मुलाला जरा लक्ष ठेवा. नामचिंतन चालू आहे, नामचिंतन काकांचं. नामचिंतन अखंड चालू आहे, खंडन नाही. बघा किती आवड आहे नामचिंतनाची, किती आवड आहे नामचिंतनाची. आपल्या जीवनामध्ये आवड कधी? आपल्याला घरी काय काम नसलं तर कीर्तनाला सवड, नाही तर आवडच नाही विठ्ठल. बरोबर आहे ना महाराज? असणार आहे काकाचं अखंड नामचिंतन चालू आहे. पाऊस येण्याची शक्यता आहे पण पुढे चाललंय आबाळ. बघू आता विठ्ठल. बघा असणारे काकाच्या जीवनामध्ये असणार फिरत्या चाका वरती देसे मारीला तो वेडा तुझ्या विनाचे
मुखी कुणाच्या पडते लोणे कोणी आई म्हणतात फिरत्याचा का हरसी देसी मातीला आई म्हणतात काय आहे हे घट आहे घटाचे रूप म्हणजे प्रत्येक गाडगं बरोबर आहे गाडगं प्रत्येकाचं रूप वेगळं आहे तसं ह्याचं पण रूप वेगळं आहे प्रत्येकाचे रूप वेगळे हे तुझ्या विना कोणा न कळे कुणामुखी पडते लोणी कुणामुखी अंधार विठ्ठला तू वेडा कुंभार आहे अरे तुझ्या हातात आहे कुणाला काय बनवायचं त्याच्या हातात आहे आपल्याला कसं ठेवायचं यानं किती नाम घेतलंय यानं काय केलंय यानं जीवनामध्ये काय काय केलंय याचं सगळं लेखन करून ठेवते आणि मग माणूस गेला की लिहून ठेवलेलं सगळं बाहेर काढते ते झाला प्रेतरूप शरीराचा भाव लक्षीला ठाव रडती रात्रंदिवस काम क्रोधमाय म्हणते यम धर्म हाय हाय कशाला आता हाय हाय म्हणताय जीवनामध्ये यानं काय केलंय बघा हे सगळं लिहून ठेवलेलं आहे महाराज आपण आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आहे सगळी काय आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आहे कोण आव महाराज हे टाळकरी उभं राहिले तर हे असणार आहे नशीब लागतं बरोबर आहे ना तुका म्हणे होता ठेवा तो या किंवा सर्व सुखाचे आगर बाबर आगर हे सुखाचं आगर आहे आगर आगर कळतं का आगर साधे शब्द आहे तो मराठीतले पण आपण समजून घेत नाही आम्हाला पण अगोदर समजत नव्हते पण आता अभ्यास केल्यानंतर कळतं आगर लय सोपा शब्द आहे परंतु आपण त्याच्याकडे जात नाही बस स्टँड आपण म्हणतो बस स्टँड परंतु ते बस स्टँड नाही मराठीत आपण म्हणतो काय आगर काय पंढरपूरला बस स्थानक म्हणा पंढरपूरला एसट्यांचं आगर आहे म्हणजे तिथं ऊन काहीच नाही तसं हे सर्व सुखाचं आगर आहे आगर माऊलीने सांगितलंय मी नाही सांगत हे आगर आहे बरोबर आहे ना मग या आगरामध्ये यायचं असेल तर सगळ्यांनी या खटनट यावे शुद्ध होऊन जावे खटनट या ना सगळ्याला या इथं काय म्हणले का अमुक अमुक या ना अमुक अमुक येऊ नका बरोबर आहे का उच्च नीच काही नेने भगवंते तिष्ठे भाव भक्त देखून या दाशी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या रक्षी चर्म रंगो लागे रोहिदे कबीराच्या मागे अहो किती तर आहेत महाराज इथं प्रमाणे महाराज म्हणून भगवंताला साठवायचं असेल तर इथं साठवा आमच्या काकांचा मुलगा असणार ते भजन चालू आहे कोणतं भजन अहो आपण सुद्धा भजन म्हणलं पाहिजे का नाही आपण भजन म्हणायचं म्हणलं की म्हणतच नाही देऊ जणू काय सगळ्या देशाचं टेन्शन ह्याच्या तोंडावर असलेली हा एक जण इथं बसलं कीर्तनाला अहो रोपोळ चालू व्हायच्या आधी मी विना घेतला हातात संध्याकाळची वेळ होती अहो इथं बसणं अशी आजी दादा जांभळी दिली का नाही इथं बसलेल्या तुला का कीर्तन चालू करायच्या आधी जांभळी मी म्हणलं वाईट झालं म्हणजे काय झालं महाराज मी म्हणलं आठवड्या खाली पाखर खाती या आता हिटल्यानं जांभळी दिल्या मागच्यानं झोपवच का नाही मला सांगा ना महाराज असणारे म्हणजे हा बरोबर आहे ना आठवड्या खाली पाखर आता हिथं जांभळे दिल्यावर काय आता मला सांगा ना तुम्ही बरोबर आहे का नाही अरे असणारे या जगामध्ये कुणी कुणाचा विचार जास्त करू नका आपली आपण करा सोडवण संसार आपण जीवनामध्ये नाम घेतलं पाहिजे नाम अरे असणाऱ्या काकाने अखंड नामस्मरण केलं स्वतःचा मुलगा असणारा पायाखाली तोडवला रक्ताचे गोळे मांसाचे शिंतोडे रक्ताचे शिंतोडे मांसाचे गोळे बाहेर आले मिक्स झाला काही कळना अरे लहान मुलगा पायाखाली चिरडून असणारा गेला पत्नी म्हणते काय हो तुम्हाला कळत नाही काय अरे पायाखाली आपला मुलगा काकांचा अखंड नामस्मरण झालंय काकाने हातातील धोपाटने घेतलं आणि पत्नीवर मारणार पत्नी म्हणते मला मारू नका पांडुरंगाची शपथ आहे परिणाम पांडुरंगाची शपथ म्हणलं की काका मागे सरले
माझ्या भगवंताची शपथ, मला आजपासून माझ्या अंगाला हात लावला तर पांडुरंगाची शपथ आहे, थापडणं पण माघारी आहे आणि काका पण माघारी. काकाचा संसार तिथंच थांबला. म्हणजे आजपासून फक्त नामस्मरण आधीच चालू आहे, पण आजपासून आपण हातच लावायचं नाही. होता तो मुलगा गेला, आता असणारा आपल्याला मुलगाही नाही, काय नाही. पत्नी म्हणली यांनी शपथ आता धरली, म्हणली आता आपल्याला मुलगा होत नाही. आपली बहीण दुसरी देव म्हणले, आता दुसरी मुलगी असणारी दिली बहीण. आता दिल्यानंतर सासरी बुवानी गप बसावले तिथे महाराज. सासरी बुवा म्हणतात, अहो आमच्या पहिल्या मुलीला तुम्ही खूप छान सांभाळता. काय आमच्या मुलीला पहिल्या खूप छान सांभाळता. अरे जसं पहिलीला सांभाळलंय तसंच दुसरीला सांभाळा, आणि तसं जर नाही सांभाळलं तर पांडुरंगाची शपथ आहे. परिणाम दुसरीच्या अंगाला सुद्धा काकाला हात लावला नाही. परिणाम अरे ज्या हाताने असणारे काका भजन करायचे, पायाने असणारे घुंगरू बांधून असणारे, गळ्यामध्ये विना घ्यायचे, अखंड नामचिंतन. परंतु असणारे महिला खूप हुशार होतात. शेजारीने सांगितलंय, काय काका करतेत, आम्ही असला वाघ मार्या कळलाय, हे तर काका आहे. बरोबर आहे की नाही? चिंता करू नको, काका झोपले. दोघींनी निवांत झोपायचं, एक एक हात आपल्या अंगावर घ्या म्हणाले. काय करतात शपथ मोडल्यावर? अरे ज्या हाताला पत्नीने स्पर्श केला, माझ्या विठ्ठलाला असणारे किती साठवलं असेल काकांनी बघा. माझ्या त्या भगवंताला हृदयामध्ये किती साठवलं असेल काकांनी. ज्या हाताने असणारे त्या पत्नीचा स्पर्श झाला, काकाने विळी बांधावी ना आपले दोन्ही हात असणारे ते विळीवरती कापून घ्यावे. हात दुंडके राहावे, दुंडके हात राहिले नाहीत काकाला. त्या भगवंताला किती साठवलं असेल. परिणाम पंढरपुरामध्ये कीर्तन चालू आहे. नामदेव कीर्तन करी पुढे देव, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवायसे बोले कबीर. किंवा जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. अभंग बोलण्याचा अधिकार, चाल सांगण्याचा अधिकार उभा राहिलेला असतो. कुणाला असतो? तुम्ही आता वाईट मानून घेऊ नका, आता परंपरा आहेत. परंतु चाल सांगण्याचा अधिकार बसलेला माणूस सांगत नाही. कोण सांगतं? मग याचा अंत काय? जनी म्हणे ज्ञान देवा. बघा ना, विचार करा. जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, याचा अर्थ त्या काळामध्ये माझ्या जनाबाई सुद्धा कीर्तनात उभाच होत्या. मग आता महिला उभा राहिल्या म्हणून फरक काय पडला? विठ्ठल महिला नसेल तर आपली उत्पत्ती कुठून आहे सांगा ना तुम्ही. आपण घासू 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 जनाबाईचे दळण म्हणतो, बरोबर का? सुंदर माझे जाते ग फिरते भौतुके, महिला नगूच उभा करायला. महिलांनी फार प्रगती केली. महिला एक दिवस देश चालवणार. अहो आपली पोरं बघा तुम्ही, 7 वर्ष झालं मी शिकवतोय पोराला. आता कुठेतरी विचाराच्या 6व्या परीक्षेला आहे. 1.5 वर्षात 150 कीर्तन आणून पोरगी पुढे आली. म्हणजे महिला खूप हुशार आहेत. खरंच सांगतो, खूप हुशार आहेत बघा आपल्या घरचे. महाराज मुलाला अभ्यास कर म्हटलं की ते पुस्तक घेतंय, त्याच्या हात मोबाईल धरतंय, ते मोबाईल बघतोय, जणू काही वाचतयच बघा. 2 तास झालं बाहेर झालं नाही. नीट जाऊन बघितलं तर मोबाईलच बघतोय. हिवर सुद्धा बघ ना आमच्याकडं. बरं बघतोय ती बघतोय, त्यात काय बघावं त्यानं? एखादी चाल बघावी, भीमसेन जोशीचा अभंग बघावा, बरोबर काय? सुंदर ते ध्यान बरोबर आहे ना? असं काहीतरी म्हणावं, बरोबर आहे. तू का म्हणे माझे बरोबर आहे ना? असं काहीतरी म्हणावं. अहो ते नाही म्हणताय मी नागिन नागिन. अरे ह्या नागिन तुझा उद्धार व्हायचा आहे आता, बरोबर आहे की नाही महाराज? अहो इथं आला तर उद्धार होईल का? तिथं होईल महाराज. नामचिंतन आमच्या दिंडीमध्ये नामचिंतन. अहो काकाने असणार सर्वांना टाळी वाजवायला सांगितले. म्हणले म्हणा सर्वजण हरीचं नाम घ्या, म्हणतात सर्वजण. घ्या ना हरीचं नाम एकदा सर्वांनी. Thank you.
एवढं भजन झालं, दुःख कुणाकुणाला झालं मला सांगा ना. भगवंताच्या नामात दुःख नाही होतो. ते कधीपासून आलंय? पूर्वीपासून आलंय. बरोबर आहे का नाही? एखादं हिंदी पिक्चरचं गाणं नाही आवडलं तर मधनं तोडते, दुसरं लाव म्हणते. पण इथं एकच रूप पाहता लोचनी सुख. याच्यामध्ये जे तेज आहे ना ते कशातच नाही. म्हणून इथं भगवंताला साठवायचे. साठविला हरी कुणी साठवला? असणाऱ्या काकांनी साठवला. परिणाम नुसते टाळे वाजवा म्हणले, आपण एकाने टाळे वाजवले नाही. अहो देवे दिला देह भजना कुमटा, तो या झाला फाटा. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे जोडशी हा नारायण. अहो त्यानं दिलंय त्याच्यासाठी उपयोग करा. इथं आमच्या काकांना हात नव्हते, दुडक्यावर दुडके मारायला लागले. मनात नुसता विचार आला मनात, अरे मला हात असते तर मी सुद्धा भगवंताचं भजन केलं असतं. अरे फांदीला कोंबार पुढे येऊन असणाऱ्या त्या फाट्याला, तसं काकाला वर हात फुटले, काका भजन म्हणू लागले. एवढी इथं साठवलेलाचा परिणाम आहे. विठ्ठल महाराज, आपण जर हे मुख कशासाठी दिले? हे कशासाठी दिले? हे भगवंताचं नाम घेण्यासाठी दिले. आणि जर आपल्याला त्यानं मुका केला तर मुका झालो मुका झालं वाचा गेली. हे काकड्यात येत, काकडा म्हणावं लागते त्याला, मग पाठवत. बरोबर आहे की नाही महाराज? हे कधी उठावं लागतं मला पण कळत नव्हतं. पण आमच्या असणाऱ्या भगवंत बरोबर 4:30 पावणे 5 ला उठते द्या आणि 6:30 पर्यंत नुसतं काकडा वाजते द्या आणि हे मग पाठवत. हे रोज 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 म्हणून होतं. बरोबर आहे ना? अरे मुका झालो वाचा गेली. अरे मग काय फायदा आहे? भगवंताने हे दिलंय ना त्याच्यासाठी. किंवा आपण जर बहिरा झाल्यावर, मला सांगा ना, बहिरा झाल्यावर काय उपयोग आहे का? बैरा झालो या Thank you.
हरिकीर्तन नाही हे शास्त्र पठण. बरोबर आहे ना? खैर झालं मला सांगा ना तुम्ही काय उपयोग आहे आपा? परंतु माझ्या भगवंताला जर इथं साठवलं, इथं आपण वारीला गेलो म्हणतो साठवतोच ना, बरोबर आहे का? ज्ञानोबा राया माझा ज्ञानोबा राया माझा साधकांचा माय बाप ज्ञानोबा दर्शने हरे ताप ज्ञानोबा साधकांचा माय बाप ज्ञानोबा साठवल्याशिवाय काय हो? साठविला हरेजी हृदय मंदिरे. कुणी साठवला? कुर्मदासाने साठवला. साठविला हरेजी हृदय. परिणाम तिथनं भगवंत उडी मारली, अंधवळला गेला, मांडीवरती प्राण सोडले. कुर्मदासाने साठवलेल्याचा परिणाम. आपण जर साठवलं आपल्याला देणार नाही का? आंधळ्या पांगळ्यांचा एक विठोबा दाता, प्रसावले विश्व सर्व होई, घडी मोडी ह्याला मात्रे ताप. बरोबर आहे ना? कुठं आहे? मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव. बरोबर आहे? सगळ्याला माहित आहे महाराज. बरोबर आहे ना? तिथं आहे तो. बर ह्या जन्मात भजन करणार नाही, मग कधी करणार नाही? हे मिळलंय, सोपं नाही ना ते. मला सांगा निर्देह दररोज 12 वर्षाची गणा यामध्ये दुःख येताना तुम्ही आत्मा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. जर 60च्या पुढे आम्ही वासुदेव वासुदेव म्हणाय गेलो, रामकृष्ण हरे म्हणाय गेलो, असणार हरे राम म्हणाय गेलो, तर हरे राम म्हणत नाही, हले मान हले मान 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 हले 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 कुठनं हले कुठनं हले हले येतच नाही मुखात, तर काय करू? बरोबर आहे, कुठनं मिळते? अरे ये म्हणायचं तर ते नको म्हणते ना, तो म्हणते भूत आलं सर मागं. 60 वर्षापर्यंत प्रपंच केला, बरोबर आहे का? प्रपंच कसा आहे? दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार आहे काय? सुख प्रपंचात आता येईल सुख, मग येईल सुख, बरोबर आहे? इथं आल्या म्हणतोय काय? इथं आल्यावर हे माझं आहे, ते माझं आहे, ते माझं आहे, ते माझं आहे, बरोबर आहे की नाही? हे सगळं माझं आहे म्हणतोय, परंतु तुला माहितच नाही. आजा गेला पंजा गेला, अजा गेला पंजा गेला, बाप बसना गेला, देखत ना तू पण तू उठा जागा पाठी भयाले पंढरी वाचून ठाव. पंढरपुराशिवाय ठाव नाही तुला इथं, म्हणजे साठवल्याशिवाय, बरोबर आहे ना? इथं साठवावं लागतं. इथं साठवायचं म्हणल्यावर आप्पा भजन म्हणावं लागतं, नाहीतर आमचं असणारं मन त्या गुरुचरणाला लावावं लागतं. लावावं लागेल का नाही? मन लावावं लागेल ना. सारे ग पध सा
गुरु दत्ताच्या चरणी दत्त नामाच्या चरणी गुरु दत्ताच्या चरणी नाही महाराज असणारे आपलं मन लावा ना देवाच्या चरणाला बरोबर आहे? मन लागो रे लागो रे मन लागो रे लागो रे मन लागो रे लागो रे मन लागो रे माझे प्रपंच चरणी प्रपंचाच्या चरणी आपलं मन प्रपंचाच्या चरणी गुरु भजनी कोण म्हणतच नाही बरोबर तिथं मन लावा आणि जर तुम्ही तिथं मन नाहीच लावलं तर पुढे घ्या नाही रे आहे काय नाही कुणाचे बहीण कुणाचे भाव कुणाचा कोण कुणाचे मी त्या मागे सर्वदा पाण्या मायेचा बाजार आहे मायेचा याच्यासाठी सर्वांनी एकदा भजन करा विठोबा रखुमा सठवी लहरीची ही हृदय मंदिरे त्यांची झरडी हिरदार झाला सफळ परसो महाराज आपला एक टाइम होऊन गेला हा बरोबर का नाही तर मी आता 5 मिनिटात सोडतोय बरं का नाही तर तुम्ही जय विठ्ठल करणार फुलं एक जण गुपचूप द्या एक 5 ते 10 मिनिटात आपण या ठिकाणी सेवा या ठेवा आटोपती करणार बघा असणारे काय म्हणतात आता साठवीला म्हणजे प्रपंच आपण साठवायचा नाही बरोबर आहे ना प्रपंचामध्ये किती दुःख आहे सर्वांना माहित आहे दृष्टांत द्यायची गरज नाही परवा मी खूप दृष्टांत दिले मी ठरवलं होतं 5-4 दृष्टांत आज टाकावं पण आलंच नाही त्या तिथवर
काय करा टाइम पुढे चालला. दृष्टांत मी भगवतीला पाहिजे म्हणलं होतं. आज आपण पावनी ग्रंथ करावे करा बघितलंच पाहिजे, वाचलं पाहिजे, काय सांगायचं लोकांना, काय द्यायचं हे पुस्तकात आपल्या ग्रंथात बघितलं पाहिजे. मी बघितलं होतं पण तिथपर्यंत पोचलो नाही. काय करणार ते भगवंताने दिलेली शक्ती आहे. बरोबर. साळुंकी मंजुळ लक्ष म्हणतात त्या तिथे महाराज आम्हाला लय लवकर सोडलं का नाही, लय लवकर सोडलं की म्हणते महाराज भांडवल संपलं. हा आणि लय उशीर केला की म्हणते का त्याच्या कीर्तनाला पुन्हा जायचं नाही, सोडायचं तर कधी पुन्हा बरोबर आहे का नाही महाराज. आपण असणारी या ठिकाणी 5 ते 10 मिनिटात या ठिकाणी सेवा पुन्हा गुपचूप एक जण वाटा असणारे 60 विलाहारी जी त्यांची सरली इयरजार. इयरजार म्हणजे काय महाराज, आता आपण जन्माला आलोय म्हणजे इयरजार चालू आहे. बरोबर आहे का नाही. मरायचं पुन्हा वर जायचं पुन्हा खाली घ्यायचं. बरं एवढं सोपं आहे काय हे सोपं आहे काय. महाराज असणारे 84 लक्ष योनी, एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मनुष्य नुसता वारा मिळाला नाही. बरोबर का नाही वारा. मग याच्यामध्ये कितीतरी दुःख, लहानपण, म्हातारपण असणारे, शिंक, जांभळे, खोकला असणारे कितीतरी महाराज याच्यामध्ये खोबऱ्याची वाटी झाले तोंड असणारे खोबऱ्याच्या वाटीवर आपलं सगळं होतंय. मग मला सांगा एवढे यत्न बघायचे असतील तर आपल्याला याच्यातून सुटका झाली. इयरजार संपली पाहिजे का नाही. मग इयरजार कोणाची संपली, तू कुंभरायाची संपली इयरजार. बरोबर आहे. आमच्या असणाऱ्या लयच खाल्लं म्हणलं ना आपण खालचं नाही म्हणायचं परंतु तरी पण असणाऱ्या कानोपात्र्या कोण होत्या, कानोपात्र्या कोण होत्या महाराज. कानोपात्रा वेशीची मुलगी. बरोबर आहे ना. वेशीची मुलगी. अरे नाम घ्यायचा अधिकार नाही. इथं ठेवा फुलं टाळ करायला इथं 5-4 जणात इथं एक गट्टा ठेवा, तिथे एक ठेवा, इकडे एक ठेवा, बाकी तिकडे वाटा, गुपचूप वाटा. असणारी कानोपात्रा वेशीची मुलगी भजन करायचा अधिकार नाही म्हणते. तू जायचं नाही कुठं, अजिबात जायचं नाही तिकडं. परंतु मुलगी म्हणते मी गेलं पाहिजे. माऊलीच्या चरणावर विश्वास ठेवला आणि माऊलीला विचारला माझा उद्धार कधी होईल. ते म्हणले पायामध्ये घोंगर बांधायचे, हातामध्ये असणाऱ्या चिपळे घ्यायच्या, गळ्यामध्ये विना घ्यायचा, टाळ घ्यायचा, अखंड पांडुरंगाचं भजन करायचं, त्या हरीला साठवायचं. तुझी इयरजार संपल्याशिवाय राहणार नाही. कानोपात्रीने विश्वास ठेवला आणि असणाऱ्या बिदरच्या बादशाच्या असणाऱ्या ताब्यात पंढरपूर. आणि मग तो बादशाह म्हणतो अरे त्या राजाच्या दरबारात नाचण्यापेक्षा तो एक राजा होता. कोणता, कानडा राजा पंढरीचा. बरोबर आहे ना. तो राजा होता. अरे त्या राजाच्या दरबारात नाचण्यापेक्षा या बिदरच्या बादशाच्या दरबारात नाच, तुला पाहिजे तेवढं देतो. कानोपात्रा नाही म्हणते त्या राजाच्या दरबारात नाचल्या माझा उद्धार होणार नाही. मी एका वेशेची मुलगी आहे. माझा असणाऱ्या पंढरीश परमात्मा म्हणजे राजा आहे आणि याच्या राजाच्या दरबारात नाचलं माझा नक्की उद्धार होईल. म्हणून त्या दरबारात मी नाचत नाही. माग असणारे सेवेकरी. पुढे कानोपात्रा पडते. आपला प्राण असणाऱ्या भगवंताच्या चरणावर अर्पण केला. परिणाम महाराज अगोदर दर्शन विठ्ठलाच नाही, अगोदर दर्शन भगवंताच नाही. आत गेल्यानंतर विठ्ठलाच्या उजव्या हाताला असणाऱ्या त्या कानोपात्रेची समाधी आहे. कोण होती, झाली कोण, हा महत्वाचा प्रश्न आहे ना. होती कोण आधी आणि आता झाली कोण, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. होती महाराज असणारी एका वेशीची मुलगी, भक्ती करून धन्य झाले. कानोपात्रेला देवाने मंदिरात झाला देवे. संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पाय रे. धनी मलाही दाखवाला विठुरायाची पंढरी. आणि तिला मंदिरात जागा मिळाली. परिणाम विठ्ठलाच्या दर्शनाच्या अगोदर माझ्या कानोपात्रेचं
दर्शन आणि मग विठ्ठलाचं दर्शन. का? त्यांची सरली इरदार झाला सफळ व्यापार. जीवनामध्ये आपण म्हणतो बघा, झालं कीर्तन आपलं आता असणार आहे. जीवनामध्ये आपण म्हणतो माझ्या वडिलांनी मला काहीच दिलं नाही, परंतु एक वाक्य लक्षात ठेवा मुलांनो, एक वाक्य लक्षात ठेवा. अरे जगातील कोणताच अधिकारी, कोणताच माणूस आणि कोणच जगात देऊ शकत नाही तो असणारा माझा बाप मुलाला देतोय. आणि ते म्हणजे एखाद्या वेश्येच्या मुलाला विचारा तुझ्या वडिलांचं नाव काय, ते म्हणते मला सांगता येत नाही. किती दुःख आहे, किती दुःख आहे. वेश्येच्या मुलाला विचारलं वडिलांचं नाव, परंतु इथं आपण लगेच सांगणार तुझ्या वडिलांचं नाव. हो, माझ्या वडिलांचं नाव बलभीम आहे. मी लगेच असणार, लगेच सांगतोय अभिमानानं. का? अरे माझ्या नावापुढं मी जलमल्या माझ्या वडिलांचं नाव आपोआप लावलं गेलं, त्याला सांगायची गरज पडली नाही. याच्यापेक्षा वडिलांनी आपल्याला द्यायला काय पाहिजे एवढं मला सांगा. विठ्ठल साठविला हरीची हृदय मंदिरे त्यांची सरली रजाला झाला सफळ. हरी आला हाता मग कैची भय चिंता त्यांची सरली रजाला झाला. तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी. आता जीवनामध्ये आमच्या काही उरलं नाही. असणारे या धोळे कुटुंबाला देव तेवढे धन्यवाद. 4 भाऊ आणि असणारे कैलासवासी ते सुखदेव बाबा, त्या एक भाऊ असणारे आमच्या गावामध्ये बरेच दिवस असणारे त्यांना रेशनचं वाटप असणारे बरेच केलं. आता सुद्धा त्यांचे असणारे मुलगा समाधान महाराज या ठिकाणी असणारे चालवतात. असणारे या सर्व कुटुंबाला धन्यवाद. त्यांनी आज नाही म्हणलं तर धाबो पुण्य स्मरण सोपं नाही. वर्ष श्राद्ध घाला नाही ते, हे दागे त्याला सांभाळा नाही ती. गेल्यानंतर सुद्धा आपल्या वडिलांचं असणार काहीतरी तो कामने होता ठेवा. अरे धन्यवाद मानायचं. धन्यवाद आपण त्यांच्या पोटी जन्माला आलो याचा अर्थ कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक. भगवंताला हरेक वाटत असेल तुम्ही असणारे पुण्यतिथी करताय वडिलांची, याचा अर्थ भगवंताला सुद्धा अतिशय छान वाटत असेल. अरे यांच्या पश्चात या वडिलांना आज असणार आनंदी होत असेल. अरे माझी 4 मुलं, अरे एक मुलगा नाही तरी 4 मुलं आणि त्यांचा असणारा तो नातू, तो सुद्धा असणारा हा कार्यक्रम करतोय. जर असणारा कोणाला वाटत असेल अरे मी काळाला भेट नाही आणि काळाच्या बापाला भेट नाही, एकदा सर्वांनी छान पैकी टाळे वाजवायची. हे जरी नाही काळ मग Hey,
जय जय